सखी सावली काव्यांजली। काय ग परत आलीस? काहीतरी तारण ठेवल्यावर तुम्ही म्हणालात ना की लगेच कर्ज देईन। हो देईन की। मग माझ्याकडे आहे एक वस्तू। कुठली वस्तू आहे? माझी स्कूटर। स्कूटर कुठे आहे ती? ती बघा। ही स्कूटर हीच घाण ठेवणार तू? पण तिची अवस्था फार चांगली दिसत नाहीये ग। तुला किती पैसे हवेत म्हणालीस? 15,000। 15,000 तर नक्कीच नाही मिळणार। स्कूटर फार चांगल्या कंडिशन मध्ये दिसत नाहीये। अहो काका असं म्हणू नका हो। मी रोज वापरते ती स्कूटर, अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आणि छान पळते। तुम्ही हवं तर वापरून बघा ना। ठीक आहे ठीक आहे, 15 नाही 10 पर्यंत मिळू शकतील तुला। फक्त 10च? हो पटत असेल तर बोल। काका 10 खूप कमी होता तो। 15 देत असाल तर मी थांबते, नाहीतर दुसरीकडे हिचे 15 नक्कीच मिळतील। आता हिला 15,000ची गरज आहे। ते पैसे ती काही परत करू शकणार नाही। मग स्कूटर कायमची माझी होऊन जाईल। हा फायद्यातला सौदा आहे। ए मुली थांब जरा इकडे। ठीक आहे तुला 15 देतो मी, पण पैसे वेळेत परत करा, नाही तर स्कूटर माझ्या नावावरती होईल ती। हो हो मी भरेन पैसे वेळेत। हॅलो हॅलो, आईंनी तुम्हा सगळ्यांना पूजेसाठी आग्रहाने बोलवलंय। हो का? खरं तर मी घरी येऊनच पूजेचं निमंत्रण देणार होते, पण अगं कामाची इतकी घाई आहे ना की मला वेळच नाहीये। असू देत ग, तू ये हा प्लीज। आणि आईंनी ना आदल्या दिवशी इथे राहायलाच बोलवलंय तुम्हा सगळ्यांना। हो मी आणि आशू नक्की येऊ आदल्या दिवशीपासून। अगं आणि लाडूला पण आण ना तुमच्या बरोबरच। अंजलीला तिला कशाला? तिला दुकान आहे, घरची कामं आहेत। अगं एक दिवस लवकर दुकान बंद करेल ना ती, त्यात काय एवढं? मी बोलू का तिच्याशी? नाही नको, म्हणजे मी बघते आम्हाला कसं काय जमतंय ते आणि कळवते हा तुला। बरोबर। आणि हो बाबांचं काय? ए बाई बाबांचं आदल्या दिवशीचं वगैरे मी काही सांगत नाही, पण पूजेच्या दिवशी बाबा नक्की येतील। बरं ठीक आहे, पण तुम्ही तिघी मात्र नक्की या। हो हो बरं चला आई ठेवते मी फोन, बरीच कामं आहेत। हा आपण नंतर बोलू। हो हो चल काळजी घे। थँक्यू काका, पण माझ्या स्कूटीची काळजी घ्या हो। मी जीवापेक्षाही जास्त जपते तिला। हो ठीक आहे ठीक आहे। सॉरी, माझा नाईलाज आहे म्हणून तुला आज इथेच ठेवून जाते। तू आजपर्यंत मला किती साथ दिलीस मला माहिती आहे, पण आपलं नातं तुटलेलं नाहीये। थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे। तुझ्यासाठी मी दिवस रात्र एक करून कष्ट करेन, आणखी मेहनत करेन, पण तुला परत घेऊन जाईन, नक्की परत घेऊन जाईन। आई बसा, मी पाणी देते। नको मला पाणी, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी। ते पूजेच्या सामानाची लिस्ट ही तू विशूला का दिलीस? ती त्याच्या ऑफिस मधली मुलगी कोणती? श्रेष्ठा।
तिला जबाबदारी द्यायची म्हणत होता तू. आणि माझा विरोध होता त्याला. तुझ्या समोर सगळं झालं होतं. अगं ही आपल्या घरातली पूजा आहे, सगळं रीतिरिवाजानुसारच व्हायला पाहिजे. तू खरंच त्या कोण ती श्रेष्ठा तिच्यावर ती जबाबदारी देणार आहे? मुळात बाहेरच्या माणसांना आपल्या घरची जबाबदारी द्यायचीच कशाला? ती पूजा तू करायचीस. हो आई, पण आज सगळं काम झालं असतं ना ग. सगळ्या लोकांसमोर आदर्श सून म्हणून तुझं कौतुक करत असतील. नको तिथे घोळ घातलास ग. असं कसं करू शकतेस काव्या तू? विशू आल्यावर त्याच्याशीच बोलते. ही ऑफिसची पार्टी नाहीये, घरची पूजा आहे. हे त्याला ठणकावून सांगावंच लागेल. कॉफी फॉर यू. थँक्यू. अगं पण आता तू कशाला त्रास करून घेतलास? इट्स ओके नेक्स्ट, जस्ट रिलॅक्स. बाय द वे थँक्स, मी बोलवलं आणि तू लगेच आलीस म्हणून. थँक्स काय, तू मला कधीही बोलवू शकतेस. आणि तूही या घरात कधीही येऊ शकतेस. रादर तू अधूनमधून या घरात येत जा, हे मी तुला सजेस्ट करणार होते. नो नो नो, आय एम नॉट गेटिंग इट. आय मीन कशासाठी? कम ऑन नेक्स्ट. आता तू या घरची सून होणार आहे, लवकरच तुझं लग्न होणार आहे, तर मग या घरातल्या लोकांबरोबर तुझं रापो वाढायला नको का? तू आणि प्रीतम एकमेकांवर किती प्रेम करता, किती आपुलकी आहे तुम्हाला एकमेकांबद्दल. तीच आपुलकी आता तुला या घरातल्यांबद्दल, या घराबद्दल वाटायला नको का? मी तर म्हणते की आता लवकरात लवकर ना तुम्ही लग्नाची डेट डिसाईड करून टाका. किती दिवस असंच फिरत बसणार आहात? तुझ्या घरातल्यांना प्रीतम पसंतच आहे आणि आता तर काय, बहिणींना सुद्धा तुमच्या प्रेमाला स्वीकारलंय. देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर? आम्ही विचार करतच आहोत. आणि मी म्हटलं सुद्धा प्रीतमला की ऍटलीस्ट आपण एंगेजमेंट तरी करून टाकू. अँड व्हॉट? तो हो म्हणालाय. हे तर काहीच नाही. दादाच्या घरच्या चंडी पूजेच्या दिवशी तर तो घरात सगळ्यांना सांगणार आहे असं त्याने मला प्रॉमिस केलंय. चला, तिला इथे बोलवून घेतलं आणि मला जॅकपॉटच लागला म्हणायचा. करेक्ट आहे तुमचं. जब मिया बीवी राजी तर मग वाट कशाची बघायची आहे? यू नो व्हॉट, आज ना वहिनी प्रीतमच्या मावशीला सांगत होती निकिता आणि प्रीतमचं डेस्टिनेशन वेडिंग करूया. ओ रिअली? या, मी म्हटलं सगळ्यात आधी ही बातमी तुला देऊया. हाऊ स्वीट. आता अशीच सरप्राइजेस मिळत राहणार आहे तुला आमच्याकडून. यू नो व्हॉट, आय जेन्युइनली फील तू सुद्धा ना प्रीतमला एखादं सरप्राईज द्यायला हवंस. मी? अगं पण मी काय सरप्राईज देणार त्याला? आता ते तू ठरव. बघ ना निकिता, प्रीतमचं किती प्रेम आहे तुझ्यावर. आणि प्रीतमची आई, तुझी होणारी सासू, ती सुद्धा तुझ्यासाठी किती काय काय करत असते. तर तू सुद्धा असं काहीतरी कर ना ज्यानं ते दोघंही सरप्राईज होतील. नाही नको, कारण त्याच्या भावाच्या घरी चंडी पूजा आहे आणि त्यांच्या चंडी पूजेच्या दिवशी मी काहीतरी प्लॅन करणं आंटींना नाही आवडलं तर? कम ऑन नेक्स्ट. हे बघ, प्रीतम ना वहिनीचा खूप लाडका. त्याच्या आनंदाशिवाय तिला दुसरं काय हवं असणार. मी तर म्हणते त्या दिवशी जर तू त्या दोघांना सरप्राईज दिला ना तर तुझ्या होणाऱ्या सासूला तुझ्याबद्दल किती अभिमान वाटेल आणि प्रीतम सुद्धा खुश होईल. आणि प्रीतम खुश तर ऑफकोर्स वहिनी खुश. मी तर म्हणते तू त्याची सुरुवात आजपासूनच करायला हवीस. आज? हा, तुला कुकिंग येतच असेल ना? ऑफकोर्स येत असणार, इतकी हुशार आहेस तू. मग तू प्रीतमला आवडणारा एखादा पदार्थ बनव आणि त्या दोघांना सरप्राईज दे. हो तू पण. आता पण काय, हे बघ, आज प्रीतम आणि वहिनी दोघंही घरात नाहीयेत, तर तू त्यांच्या आवडीची एखादी डिश बनवून दोघांना सरप्राईज दे ना. विचार काय करतेस, मी तुला मदत करते ना.
प्रीतमला गाजर हलवा प्रचंड आवडतो, तर तू त्याच्यासाठी ना गाजर हलवा बनव. मलाही आवडलं असतं तू, पण आता पण काय, पण मला गाजर हलवा बनवायला नाही येत. हो का? नाही येत? डोंट वरी, आता तू आहे ना, आपण बाहेर ऑर्डर करूया गाजर हलवा. नाही 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 नाही, बाहेरून. अगं त्याला काय होतंय, हे बघ तुझा हेतू चांगला आहे, राईट? आणि तुझं किती प्रेम आहे प्रीतमवर, खूप प्रेम आहे, हो की नाही? तू प्रीतमसाठी काहीही करू शकते, है ना? अगं मग ही जर एक छोटीशी गोष्ट आहे, डोंट वरी, काही होणार नाही. आपण बाहेर ऑर्डर करू गाजर हलवा आणि प्रीतमला सांगू की तू बनवलायस. तू पण ही चीटिंग आहे की नाही? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह. प्रेमात सगळं काही माफ असतं. आणि मला एक सांग, तुझं प्रीतमवर खूप प्रेम आहे की नाही? हा, तू त्याच्यासाठी काहीही करू शकतेस, हो की नाही? अगं मग ही तर किती छोटीशी गोष्ट आहे, डोंट वरी, घरात कोणालाही काहीही करणार नाही. मी एक काम करते, मी कुकला पण बाहेर पाठवून देते. आपण दोघीच किचन मध्ये काहीतरी करतोय असं दाखवू. जस्ट थिंक अबाउट इट. ही गोल्डन संधी आहे तुला प्रीतमला आणि तुझ्या होणाऱ्या सासूला खुश करण्याची. थिंक बेबी. आजोबा हे बघा माझी लिस्ट. आधी माझी लिस्ट बघा. निमिष मी मोठी आहे, पहिले मी. असं काही नसतं, आधी मीच. मी 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 माझं. अरे अरे हो 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 हो, भांडू नका. दाखवा मला. अरे काय आहे ही, कसली नाव आहेत? हा, माझ्या फ्रेंड्सची लिस्ट आहे. आपल्या घरी पूजा आहे ना, म्हणून मी या सगळ्या फ्रेंड्सला बोलवणार आहे. मी पण बोलवणार आहे. चालेल आजोबा? हो चालेल. अरे आपल्याकडे देवीची पूजा आहे, हा, आणि देवीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळाला तर छानच आहे. हे बघा निमिष, प्राची, पूजा म्हटल्यानंतर तुम्हालाही थोडी थोडी कामं करावी लागतील. हा, आणि अरे नुसतंच भांडत बसलात ना सगळ्यांसमोर तर देवीचा आशीर्वादही नाही आणि प्रसादही नाही. आजोबा आम्ही नाही भांडणार. हा छान. आजोबा तुमचे फ्रेंड नाही येणार? येणार आहेत तर, पण माझे फ्रेंड जर आपल्या घरी आले तर तुम्ही त्यांना तुमच्यात खेळायला घ्याल ना? हा, तुमचे बाबा आले वाटतं, बघा. डॅडू आम्ही आमच्या फ्रेंडचा लिस्ट बनवले जे पूजेला येणार आहेत. आजोबांनाही सांगितलंय. ए थांबा, बाबा आत्ताच दमून आलेत ना बाहेरून. आपण हे सगळं त्यांना नंतर सांगू, ठीक आहे? तुम्ही जा बघू, आत खेळा. जा प्राचू. हा कुलकर्णी. हे यादी घेऊन परस्पर गेले. आता आई यांना नक्की जाब विचारणार. यांच्यात भांडण होऊ नये असं वाटतंय, पण मी काय करू आता यात? माझी कॉफी आताच घेऊन ये, मी फ्रेश होतो. थांब विशू, ती यादी कुठे आहे? तू मला न विचारता परस्पर ऑफिसला ती यादी घेऊन गेलास. ती यादी घेऊन मी, मधुरा आणि काव्या खरेदीला जाणार होतो. तू ती यादी घेऊन गेल्यामुळे आमचं दिवसाचं नियोजन कोलमडलं. अख्खा दिवस वाया गेला आमचा. आई, मी तुला आधीच सांगितलं होतं, पूजेची सगळी जबाबदारी मी श्रेष्ठाला देतो. आणि बाहेरच्या माणसांना घरच्या कार्याची जबाबदारी द्यायची नाही असं मी पण स्पष्ट सांगितलं होतं ना. आई, त्या सगळं नीट सांभाळतील. आई, त्यांना इव्हेंट मॅनेज करायची सवय आहे. विशू, हा इव्हेंट नाहीये, हे देवाचं कार्य आहे. आणि घरच्या सुनेनच ती व्यवस्था बघायची असते.
त्या बाहेरच्या मुलीला काय कळणार आहे? आई, त्या शिकतील नाही यातून, त्यांना अनुभव मिळेल. आपण तिला शिकवण्याची जबाबदारी घेतलीये का? आणि तिच्या अनुभवासाठी मी माझ्या घरच्या पूजेचा विचका करून घेऊ? नाही नाही विशू, ते तुझ्या ऑफिसचा इव्हेंट काय असतं ना, ती सगळी कामं तिला दे, पण घरच्या पूजेचं मात्र काव्याच बघणार. एकदा तरी माझ्या मनासारखं होतं, कधीतरी. सारखं काय मी तुझं ऐकू? मला नाही जमणार. विशू, आई जाऊ दे ना, म्हणजे आपल्या घरी शुभ कार्य आहे, उगाच वाद नको प्लीज. वहिनी, तुला सांगायचंच राहिलं, आज निकिता आली होती घरी. हा? कधी? मला काय बोलली नाही. काय म्हणाली? तेच जे तू तिला प्रॉमिस केलंयस. प्रॉमिस? कसलं? हेच की तुम्ही दोघं लवकरात लवकर एंगेजमेंट करणार आहात. हो. इतके दिवस मी आमच्याबद्दल आईला काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी निकिताला काही सांगू शकत नव्हतो. पण आता आईने सुद्धा तिला सून म्हणून ऍक्सेप्ट केलंय, म्हणून मी तिला सांगून टाकलं की उगाच उशीर कशाला. हो ना बाबा, हो ना आई? हाऊ स्वीट. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि प्रीतम, तू काही वहिनीच्या शब्दाच्या बाहेर आहेस का? आणि वहिनीला सुद्धा तुझ्या आनंदाशिवाय दुसरं काय हवंय, नाही का? एक्झॅक्टली हेच मी निकितालाही बोलले. अरे गाजराचा हलवा निकिताने. तुम्हा सगळ्यांसाठी. आवडतो ना तुम्हाला? पण माझ्या किचन मध्ये एक खरं निकिताने बनवलंय? क्या बात है. वाव, अमेझिंग. आई, अगदी तुझ्यासारखं बनवलंय. आई, एकदा खाऊन बघ, अगदी तुझ्यासारखं झालं. अच्छा, हो, मग मला बघू दे ना. हो, आधी मी बघतो, मग आईला दे. ओके. युअर राईट. मुलीच्या हाताला चांगली चव आहे. पण हे असं अचानक घरी येऊन तिला बनवावं का वाटलं असेल? आई, इट्स ओके. अगं, तिला कदाचित आपल्याला सरप्राईज द्यावं असं वाटत असेल, म्हणून तिने केलं. मला तेच नकोय. तिने तुझ्यासाठी काहीही केलेलं मला कधीच आवडणार नाही. आणि या मुलीची मजल तर माझ्या किचन पर्यंत केली.
काही शोधताय का? शर्ट, क्रीम कलरचा शर्ट सापडत नाहीये. उद्या माझी महत्वाची मीटिंग आहे. कुठे ठेवलाय तू? आतच असेल. कपाटात नाहीये. मी शोधला. थांबा, मी शोधून देते. कशाला? आत्ता कुठे शोधते शर्ट? जेवणाची तयारी कर. वेळ झालीये जेवणाची, तयारी कर. हो, पण तुम्ही म्हणालात ना मीटिंगसाठी लागणार आहे. मी पटकन बघून देते. अर्जंट नाहीये. उद्या आहे मीटिंग, नंतर शोधू आपण शर्ट. आत्ता जा. ठीक आहे, मी जेवण झाल्यावर शोधून ठेवेन. चला, वेबसाईटवर चेक करून लगेच दुकानात गेलो आणि जसेच्या तसे त्याच डिझाईनचे तोडे मिळाले. माझ्यासाठी हा विषय संपला. तर घरच्यांसाठी नक्कीच संपेल.